तर राष्ट्रवादी अजित पवार गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय। धनंजय मुंडे आणि प्रकाश सोळंके आमने सामने आलेत। मुंडेंच्या बॅनरवरून सोळंकेंचा फोटो गायब झालेला आहे। सोळंकेंच्या बॅनरवरून धनंजय मुंडेंचाही फोटो गायब झालाय। अजित पवारांच्या दौऱ्यानिमित्त बीडमध्ये जोरदार बॅनरबाजी झाली। मात्र या बॅनरमध्ये वैशिष्ट्य दिसते ते म्हणजे सोळंकेंच्या बॅनरवरून अजित पवारांचा फोटो गायब झालाय। तर माफ करा, सोळंकेंच्या बॅनरवरून धनंजय मुंडेंचा फोटो गायब झालेला आहे। तर धनंजय मुंडेंच्या बॅनरवर सोळंकेंचे फोटो दिसत नाहीत। मुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री राष्ट्रवादीचे सर्व अजित पवार बीडच्या दौऱ्यावरती असून अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पंकजा मुंडे यांचे समर्थक वडवणीचे बाबरी शेठ मुंडे आणि राजाभाऊ मुंडे हे राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश करतात। मात्र या प्रवेशाच्या बॅनरवरती माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचा बॅनरवरनं फोटो गायब झाल्याच्या ठिकाणी पाहायला मिळत आहे। मात्र ज्या पक्ष प्रवेशाच्या बॅनरवरती माजी मंत्री आणि नेते धनंजय मुंडे यांचा फोटो गायब झाल्याचे पाहायला मिळत आहे, हे संपूर्ण बॅनर आहे ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात लावल्याचे पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे धनंजय मुंडे समर्थक आणि पक्षाचे शहर अध्यक्ष अमरनाथ पडे यांच्या बॅनरवरून आमदार प्रकाश सोळंके यांचा फोटो गायब झाल्याचे पाहायला मिळत आहे। मात्र या संपूर्ण बॅनरबाजीमुळे राष्ट्रवादी अजित पवार गटामधील जो वाद आहे तो चव्हाट्यावर येताना पाहायला मिळतो। अजित पवार बीडच्या दौऱ्यावरती असून त्यांच्या स्वागतासाठी हे बॅनर लावलेले आहेत। मात्र याच बॅनरवरून एका बॅनरवरती धनंजय मुंडे यांचा फोटो गायब आहे, तर दुसऱ्या बॅनरवरती प्रकाश सोळंके यांचा फोटो गायब आहे। साम टीव्हीसाठी योगेश काशीद, बीड। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।